Good morning, student. Today we learn your science chapter number 7. Your nutrition and diet. Nutrition म्हणजे पोषण आणि डाएट म्हणजे आहार. Last week we will learn this part first. You will learn this part nutrition, foodstuffs. Then foodstuff you will got in carbohydrate, fats, protein, mineral and vitamins, and then you will learn so mineral function, source, deficiencies, vitamins, and then vitamin sources and function. In this one part you will learn this all it. म्हणजेच काय की आपण पोषण आणि आहार ह्याच्यामध्ये की आपल्या शरीराची जी वाढ वगैरे होते आणि आपल्या शरीराला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी अन्न घटक ह्याच्याविषयी आपण बघितलेलं आहे की आपल्याला कोणत्या अन्न घटक कोणत्या पदार्थातून कोणत्या ह्याच्यातून मिळतात ते आपण बघितलं आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेले अन्न घटक म्हणजे पोषणासाठी जे पदार्थ पोषक तत्व आणि अन्न पदार्थ आहेत ते कशा कशामध्ये आहेत ते आपण बघितले. त्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते ती कार्बोहायड्रेटमधून मिळते, फॅटमधून उष्णता मिळते शरीराला, प्रोटीनमधून आपले जे शरीरात जे काही कापते ते भरून काढण्यासाठी, जखम वगैरे सुकण्यासाठी या प्रोटीनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे विटॅमिन आणि मिनरल आणि विटॅमिन्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्वेही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये खनिज आणि विटॅमिन हे जरी कमी प्रमाणात शरीराला आवश्यक असले तरीसुद्धा मिनरल आणि विटॅमिन कमी असल्यावर कमतरतेमुळे कोणत्या आजार होऊ शकतात हेही ह्याविषयी आपण बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये खनिज म्हणजे काय, त्यांचे कार्य कोणते, ते कुठून कशातून आपल्याला ही खनिजं मिळतात आणि ते कमी झाल्यावर कोणते आजार होतात त्याविषयी आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर विटॅमिन म्हणजे जीवनसत्व. मग काही जीवनसत्व की जे पाण्यामध्ये विरघळणारे असतात की ते आपल्या युरिनमधून आणि आपण युरिनमधून ते आपल्या काय करत असतात आणि स्वेट घामातून ते बाहेर पडत असतात. मग ते विटॅमिन कोणते आहेत तर बी आणि सी. म्हणून बी आणि सी विटॅमिन्स काय केलं पाहिजे आपण व्यवस्थित घेतले कारण ते सॉलेबल आहेत. मग इनसॉलेबलमध्ये कोणते विटॅमिन्स आहेत, ए, डी, ई आणि के आहेत. मग ह्याविषयी आपण हा तक्ता बघितलेला की विटॅमिन म्हणजे जीवनसत्व कोणते, हेल्थ ते आपल्या शरीराला त्यांची मदत कशी होते, सोर्स म्हणजे ते आपल्याला विटॅमिन्स कशातून मिळतात आणि डिफिशियन्सी म्हणजे काय की या मिनरलच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणते आजार होतात ते आपण ह्या पाठामध्ये बघितलेलं होतं. म्हणजे आपण हा पार्ट 1मध्ये पूर्ण हे शिकलेलं होतं. आता आज आपल्याला हा पार्ट 2 बघायचा आहे. म्हणजे इन द पास्ट म्हणजे असे होऊन गेले. बघा, कॅस्मिर फंक वॉज अ सायंटिस्ट हू बिलॉंग टू पोलंड इन युरोप. म्हणजे कॅस्मिर फंक हे युरोपमधील पोलंड ह्या देशातील एक देशातील वैज्ञानिक होते. बघा, दे आर सायंटिफिक आर्टिकल ही रीड द पीपल हू आर ब्राउन रिक वी आर लेस लाईकली टू गेट बेरी दॅन डोज हू आर फुल्ली मिल राईस. म्हणजे त्यांनी काय केलेले, बेरीबरी हा विकार सडलेल्या शीतावर आवरणे काढलेल्या तांदूळ खाणाऱ्याला होण्याची अधिक शक्यता असे त्यांनी एक वैज्ञानिक लेखामध्ये सांगितलेलं आहे. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय द आयसोलेट द सबस्टेन्स विच प्रिव्हेंट दिस डिसीज. आणि ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा बेरीबरी आजार तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. बघा, ही नेम इट विटॅमिन ही ऑल्सो पर्पोज दॅट द अदर डिसऑर्डर लाईक स्कर्वी. म्हणजेच काय की त्यांनी विटॅमिन हे नाव दिलेलं आहे की स्कर्वी, पेलेग्रा, मुडदूस हे विकार विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे स्कर्वी, पेलेग्रा अँड रिकेट्स म्हणजे मुडदूस म्हणजे काय की हातपाय कसे असतात, बारीक असतात आणि शरीर कसं असतं अतिशय मोठं, म्हणजे डोकं वगैरे मोठं असतं आणि हातपाय आणि पोट मोठं असतं आणि हात आणि पाय एकदम बारीक असतात. असा हा रिकेट्स म्हणजे ह्याविषयी त्यांनी शोध काढलेला आहे. त्याच्यानंतर आहे प्रोबायोटिक्स म्हणजेच काय की यू नो दॅट द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच कन्वर्ट मिल्क इन टू योगार्ट आर प्रेझेंट इन द योगार्ट इन द बटर मिल्क. म्हणजेच काय की दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहिती आहे. अशा लाभदायक ह्याला दे आर कॉल इन प्रोबायोटिक. अशा ह्या लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असे म्हणतात.
बघा, लॅक ऑफ मायक्रोनी रिसेट इन युअर इन्स्टेटाईट. आणि काय होतात, अशा अनेक प्रकारचे बायोटिक सूक्ष्मजीव लाखोच्या संख्येने आपल्या आतड्यात राहतात. दे आर प्रेझेंट्स इन लार्ज नंबर इन इन्स्टेटेड फॉर युअर हेल्थ एंड मेंटेनन्स देन इन युअर बॉडीज. म्हणजे ते आपल्या शरीराच्या आरोग्याची ते काय करत असतात, काळजी घेत असतात. सो वी शुड इन्क्लूड इन प्रोबायोटिक्स सच योगार्ट अँड बटर मिल्क अँड अवर डाएट. म्हणूनच काय की आपण आपल्या दैनंदिन जेवणामध्ये योगाट म्हणजे दही अँड बटर मिल्क म्हणजे ताक हे आपल्या दैनंदिन आहारामध्ये अधूनमधून आपण घेत जाणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक लाखो प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, जे सूक्ष्मजीव आपल्या शरीराला आवश्यक असतात, आपल्या आतड्यामध्ये जाऊन राहतात आणि आपल्या आरोग्याचे ते सूक्ष्मजीव काळजी घेत असतात. म्हणून मधूनमधून दही आणि ताक घेणं आवश्यक आहे. वेन वी सफर फ्रॉम लॉस मेंटन अँड वॉमिटिंग फ्रॉम लूज मोशन अँड वॉमिटिंग. जुलाब उलट्या झाल्या की आतड्याच्या पाण्याबरोबर सूक्ष्मजीव काय केले जातात, द ऑर्गन विथ इन्स्टेट वॉटर. मग त्याच्याबरोबर आपल्या आतड्यातले सूक्ष्मजीव बाहेर फेकले जातात. सम मेडिसिन कॅन अल्सो किल देम. आणि कधी कधी काय होतं की काही औषधं घेतल्यामुळे हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपले इन्स्टेटाईटमध्ये असतात तेही मेरले जातात. देअरफॉर वी नीड टेक एक्स्ट्रा ओघाट बटर मिल्क टू रिस्टोर देअर नंबर्स. आणि म्हणूनच काय करायला सांगितलं आहे की ते पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला दही आणि ताकाची खूप आवश्यकता आहे. आता आपल्याला बघायचं आहे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, संतुलित आहार. आता संतुलित आहार कसं दिलेलं आहे, ऑल दॅट वी कन्झ्युम्स ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अ डाएट ए अँड डाएट कंटेनिंग ॲडिक्टिव्ह क्वांटिटीज ऑफ द न्यूट्रिशन इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. म्हणजे आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रित असं काय म्हणतात, आहार, डाएट. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग इन द डे टुगेदर कॉल इज डाएट. म्हणजे आपण दिवसभरात जे खातो त्याला काय म्हटलं तर एकत्र खाण्याला आहार असं म्हटलं जातं. एकत्रितपणे जे अन्नपदार्थ खातो त्याला आहार असं म्हणतात. डाएट कंटेन एक्वॅटिक क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रिशन इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. म्हणजे काय, सर्व पोषक तत्वाचा पुरेसे प्रमाणात आपण समावेश करणाऱ्या आहाराला बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार असं म्हटलं जातं. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी. आणि ह्या बॅलन्स डाएटमुळे पोषकत्व असलेला आहार केल्यामुळे आपलं शरीर आरोग्य हे मजबूत आणि हेल्दी आरोग्यदायी राहतं. आपलं निरोगी आणि आपण धडधाकट राहतो. यू नीड अ न्यूट्रिशन्स इन राईट प्रोपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन डेली डाएट. म्हणजेच काय की आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचं आहे. म्हणजे की संतुलित आहार करणे हे गरजेचं आहे. सिग्निफायन्स ऑफ अ बॅलन्स डाएट. आता आपल्याला काय बघायचं आहे, संतुलित आहार मिळाल्यास काय होतं, अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क. म्हणजे आपली काम करण्याची क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आपलं चांगलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभतं. पुढे आहे इन्क्रीजिंग कॅपॅसिटी टू फाईट रिस्टेड डिसेस. आणि काय होतं की आजाराची प्रतिकार करण्याची क्षमतासुद्धा काय असते त्याच्यामध्ये. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ टू द बॉडी. आणि आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यास काय होते, मदत होते. आता इथे दिलेलं आहे बघा, फॅटी सबस्टेन्स म्हणजे स्निग्ध पदार्थ कशातून मिळतात, ऑइल, बटर आणि घी. मिल्क प्रोडक्ट, मीट आणि फिश, एग. आपल्याला प्रोटीन्स मिळतात ते कशातून मिळतात, फिश, मिल्क प्रोडक्टचे जे आता इथे चीज दिलेलं आहे, रेड मीट दिलेलं आहे, इथे मिल्क दिलेलं आहे, हे सगळे काय आहेत, फिश आहेत, ह्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळते. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, ह्याच्यातून अनेक मिनरल्स आणि विटॅमिन्स वगैरे आपल्याला मिळत असतात. अँड सेरल्स अँड पल्सेस, ह्या सेरल्स म्हणजे ह्याच्यातून फायबर पण आपल्याला मिळत असतात. आणि ह्या सेरल्स आणि पल्सेस म्हणून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळत असतो. कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्याचे कार्य ह्याच्यातून मिळते. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स्ड डाएट वी ऑल्सो नीड टू एक्झरसाइज रेग्युलरली, कीप अवर सेल्फ फिट अँड हेल्थी. म्हणजे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाची सुद्धा काय आहे आपल्याला आवश्यकता आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ टू गेट बॅलन्स्ड डाएट. आता मग आपण संतुलित आहार कसा मिळवावा, हाऊ टू गेट बॅलन्स्ड डाएट. टू इन्श्युअर दॅट वी गेट बॅलन्स्ड डाएट फ्रॉम द फूड वी ईट. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत असतो. वी कॅन मेक अ फूड
पिरॅमिड, आपण जे मागे पिरॅमिड बघितलेला आहे अन्नपदार्थाचा, त्याप्रमाणे काय करत त्या शंकूच्या तो जो पिरॅमिड म्हणजे शंकू दिलेला आहे आपण आता चित्रामध्ये बघितला. अ फूड विच वी ईट क्लॅसिफाय इन टू व्हेरिफाईज ग्रुप, म्हणजे एकाच पद्धतीने आपण जेवण घ्यायचं नाही, तर रोज सगळेवर त्या पिरॅमिडमध्ये दिलेल्या सगळ्या म्हणजे पदार्थाचा आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. द स्पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड, म्हणजे आताच मी सांगितलं की त्या पिरॅमिडच्या प्रत्येक गटाची अन्नपदार्थाची विभागणी केलेली आहे. त्या प्रत्येकातलं थोडं थोडं पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये असला पाहिजे. बघा, द स्पेस अलॉटेड द प्रॉपरेशन विच इशूड इन्क्लुडिंग युअर डाएट, हेन्स वी कॅन चूज फूड फ्रॉम इच ग्रुप डेली अकॉर्डिंग टू दे स्पेस अलॉटेड इन टू द पिरॅमिड. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावा हे आपल्याला या जागेच्या आकारावरून ठरवता येते. इफ वी चूज सम ॲटम फ्रॉम इच ग्रुप ॲट द रेट प्रोपडेशन अकॉर्डिंग टू द पिरॅमिड शो पेज 53 वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स डाएट. म्हणजेच काय की पिरॅमिड प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आलटून पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळतो. आता आपल्याला बघायचं आहे फायबर. फायबर म्हणजेच काय तर तंतुमय पदार्थ. इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड व्हेजिटेबल, फ्रूट्स, स्प्राउटेड अँड सेरेल्स अकॉर्डिंग टू युअर पिरॅमिड वी ऑल गेट फायबर्स इन सफिशियंट क्वालिटी. म्हणजे आपल्याला शरीराला तंतुमय पदार्थाची गरज असेल तर इथे दिलेले ब्रोकली दिलेलं आहे, पल्सेस दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲपल दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये काय असतं, फायबर्स असतात. आणि आपण हे सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला काय होतं, कडधान्य, तृणधान्य आणि भाज्या ह्याच्यामध्ये फायबर्स असतं, हे तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात. आता इथेच सांगितलेलं आहे की व्हॉट ट्रबल डू वी हॅव टू फेस इफ यू डू नॉट गॉट इनफ फायबर फ्रॉम द डेली डाएट. आपल्या जीवनामध्ये जर तंतुमय पदार्थ नसेल तर आपल्याला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागेल. बघा, वॉटर आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे, अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रिशन्स द फूड ऑल्सो नीड टू एक्वाटिक सप्लाय ऑफ वॉटर. फॉर दिस पर्पज वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, सरबत, फ्रूट ज्यूस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. आता इथे त्यांनी आपण मगाशी फायबरचं बघितलं, जर आपल्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण कमी असलं सो वी डू नॉट गेट इन अ मोशन. जर तुम्हाला फायबर तंतुमय पदार्थ आपल्या जेवणामध्ये नसतील तर काय होईल, आपल्याला मोशन साफ होणार नाही. द मोशन इज व्हेरी लाईक अ स्टोन्स, बिग स्मॉल स्टोन्स. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण कमी असले तर मोशन म्हणजे आपल्याला संडास जे होतं ते खड्यासारखं पडत राहतं, असं खड्यासारखं होतं आणि त्याच्याने खूप काय होतं, ॲनस खूप दुखावलं जातो, ॲनसला जखम होण्याची शक्यता असते. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये फायबरचे तंतुमय पदार्थ असलेच तर आपल्याला मोशन कसं होतं, एकदम क्लिअर आणि साफ होऊन जातं. त्याचप्रमाणे आता वॉटर सांगितलेले आहे, ऑल द वी ऑल अदर न्यूट्रिशन्स द बॉडी ऑल्सो नीड टू एक्वाटिक सप्लाय ऑफ वॉटर. जर आपल्याला न्यूट्रिशनची म्हणजे पोषक तत्वाची गरज असेल त्याचबरोबर पाणीही आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे. कारण शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असले तरीसुद्धा काय होतं, आपल्याला सगळ्याच गोष्टी म्हणजे मोशन जे आपण खाल्लेलं आहे ते डायजेशन होण्यास त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, अडचण येऊ शकते. आणि मोशन होण्यासाठी सुद्धा मोशन लिक्विडमध्ये होण्यासाठी सुद्धा काय होतं, ह्या वॉटरचा उपयोग होतो. म्हणूनच काय केलेलं आहे, मिल्क, दूध, लेमन म्हणजे संत्र, सरबत वगैरे आपण काय करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. आता आपल्याला बघायचं आहे मॅल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. आता कुपोषण कशामुळे, ऑकर्स वेन ऑल द न्यूट्रिशन्स इन द बॉडी नीड आर ऑप्टेन इन द प्रॉपर प्रोबेशन फ्रॉम द डाएट. म्हणजे शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व योग्य प्रमाणात न घेतल्यामुळे आपल्याला काय होतं की कुपोषण होते. दिस हॅपन वेन वी पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड ऑर वेन द डाएट इज नॉट बॅलन्स. इफ वन डाएट एक्सेड वन नीड इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन. ज्याला की एकाच प्रकारचे पुरेसे अन्न मिळालं किंवा आहार संतुलित असल्यामुळे काय होतं, कुपोषण होते. आणि गरजेपेक्षा जास्त घेतल्यामुळे ओव्हर न्यूट्रिशन होते.
गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यामुळे काय होतं, ओव्हर न्यूट्रिशन होते. म्हणजे इथे एकाच पदार्थाचे सतत तेच पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं, कुपोषण होतं, कारण त्याला योग्य ते घटक शरीराला मिळत नाही. त्याचप्रमाणे म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे जास्तीत जास्त खात राहिलं, सतत खात राहिलं तर म्हणजे पोषक तत्व जे आहे ते जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे काय होतं, ओव्हर न्यूट्रिशन होतं. म्हणजेच काय होतं, ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे ह्याचं म्हणजे अतिपोषण असं म्हटलं जातं. आता आपल्याला बघायचं आहे बघा जंक फूड. म्हणजे जंक फूड म्हणजे हे काय आहे ते बघा, चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, बॉटल, सॉफ्ट ड्रिंक, attractive packaged snacks are is also fried food stuff available in the market such as vada, pakoda, etc. are very tasty. We like them very much. म्हणजे चॉकलेट, नूडल, बर्गर, पिझ्झा, तळलेले वेफर्स, त्याच्यानंतर म्हणजे आपण लेज वगैरे म्हणतो ना ते, त्याच्यानंतर ड्रिंक्स असतात, काही थंड पेय असतात, काही बाजारामध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह असे बाजारामध्ये काही पॅकिंग एअरटाईट पॅकेट असतात. म्हणजे आपण म्हणतो चिवड्याचं पॅकेट असतं, त्याचप्रमाणे वेफर्स, लेज वगैरे असतात, हे सगळे काय आहेत. त्याचप्रमाणे वडा, पकोडा म्हणजे वडा वगैरे हे सगळे पदार्थ आहेत. हे फूड स्टफ आपल्या शरीराला, आपल्याला चवीला अतिशय व्हेरी टेस्टी म्हणजे खूप चवदार लागतात. बघा, द फूड स्टॉक कंटेंट रिफाइंड फ्लावर, शुगर, ऑइल इन लार्ज प्रॉपर्टी. आणि त्याच्यामध्ये काय होतं, फ्लावर, पीठ, शुगर म्हणजे साखर, ऑइल इन लार्ज प्रॉपर्टी. आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा काय असतं, मोठ्या प्रमाणात. वेट रिफाइंड फ्लोअर इज मेड फ्रॉम वेट और वेट शुगर इज मेड फ्रॉम द शुगर केन. आणि साहजिकच ह्याच्यामध्ये काय, गव्हापासून मैदा किंवा ऊसापासून साखर बनवतात. गव्हामध्ये व ऊसामध्ये अनेक असलेले अनेक पोषक तत्व निघून जातात, त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि भूक लागते. हेन्स बघा, इट इज वेट इन शुगर कॅन इज लॉस पर्पज. हेन्स वी गेट फ्रॉम दिस फूड इन एनर्जी अँड फॉर हंगर सॅटिस्फाईड. म्हणजे आपल्याला काय होतं, त्यात हे पदार्थ खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते, पण त्याच्याने आपल्या शरीराला पोषक असे तत्व मिळतच नाही. नॅचरली इफ वी ईट लॉट ऑफ जंक फूड्स वी विल गेट इनसफिशियंट क्वांटिटीज ऑफ द ॲटम फ्रॉम अदर फूड ग्रुप. आणि साहजिकच जर जंक फूड जास्त खाल्ले तर इतर अन्न गटातील पदार्थ कमी मिळतात आणि असे वरच्यावर होत राहिल्यास शरीराला लवकरच प्रथिने, बघा, इन दिस हॅपन फ्रेक्वेंटली अवर बॉडी सून एक्सपिरियन्स शॉर्टेज फ्रॉम प्रोटीन, विटॅमिन, मिनरल अँड दॅट ऑल लेड मग मेलन्यूट्रिशन. आणि साहजिकच असे जंक फूड खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला जे पोषक तत्व आहे ती मिळत नाहीत. आणि असे पोषक तत्व मिळाले नाही तर आपल्या शरीराला प्रोटीन्स, त्याचप्रमाणे मिनरल, जीवनसत्व, खनिज ह्यांचे शरीराला अभाव होतो, अशा पोषक तत्वांचा. आणि मग शेवटी त्यामुळे काय होतं, कुपोषण होतं. सो जंक फूड इस्टन फ्रेक्वेंटली ऑल्सो कॉजेस ओबेसिटी. आणि जंक फूड हे सतत खाल्ल्याने व्यक्तीला ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणा येतो. ओबेसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. म्हणजे लठ्ठपणा हा काय आपल्या शरीराला चांगला असा नाही, आरोग्यदायक चांगला तब्येतीवर विपरीत त्याचा परिणाम होत असतो. ॲज सच फूड डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिशन, दे आर कॉल्ड जंक फूड. आणि अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषक तत्व मिळत नसल्याने त्याला जंक फूड असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायची आहे ॲड्युल्टरेशन ऑफ फूड. ॲड्युल्टरेशन फूड म्हणजे काय, अन्न पदार्थातील भेसळ. अन्न पदार्थांना विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी बघा, इन ऑर्डर इट मोर प्रॉफिट, चीपर सबस्टॅन्स ऑफ लो क्वालिटीज आर मिक्स विथ द फूड स्टफ. म्हणजेच काय की अन्न पदार्थाने विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त कमी दर्जाचा पदार्थ त्यात मिसळला जातो. सो दिस सबस्टेन आर कॉल्ड ॲड्युलरेशन. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ॲड्युलरेशन म्हणजेच अन्न पदार्थातील भेसळ असं म्हटलं जातं. अँड ॲडिंग देम द फूड स्टफ इज कॉल्ड ॲड्युलरेशन ऑफ फूड. आणि अशा ह्या भेसळ केलेल्या पदार्थाला म्हणजे भेसळयुक्त पदार्थ असं म्हटलं जातं. द ॲड्युलेशन मे इवन बी पॉयझन ऑर हार्मफुल टू हेल्थ. आणि हे जे भेसळ पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला अतिशय अशुद्ध, हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य
ठरतात. आता ॲड्युनेटेड्स यूज टू ॲड्युनेट फूड आर सच दॅट दे विल बी रिमेन अननोटिस इवन वेन वी मिक्स विथ द फूड. भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अन्नपदार्थात बेमालूमपणे मिसळून जात असतात. आता फूड ॲटम आणि ॲड्युनेशन इथे तक्ता दिलेला आहे. फूड ॲटम म्हणजे काय, अन्नपदार्थ, आणि ॲड्युलेट म्हणजेच काय की भेसळ पदार्थ. आता दुधामध्ये काय मिक्स केलं जातं, वॉटर केमिकल लाईक युरिया अँड स्टार्च म्हणजे दुधामध्ये युरिया आणि स्टार्च हे पाण्यात मिक्स होऊन दुधामध्ये मिक्स केले जातात. चिली म्हणजे मिरची पावडर, मग मिरची पावडरमध्ये ब्रिक पावडर म्हणजे विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी त्या चिली पावडरमध्ये मिक्स केली जाते, म्हणजे लाल मिरची पूडमध्ये ते मिक्स केली जाते. पेपरकॉर्न म्हणजे काय, काळी मिरीमध्ये पपयाचे बी सुकवून ते त्याच्यात मिक्स केले जातात. आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा आणि पेपर पल्स. आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा वापरला जातो, बरोबर आहे. राईस म्हणजे तांदूळमध्ये स्मॉल व्हाईट स्टोन, छोटे पांढरे खडक वापरले जातात. पीनट म्हणजे रेडिश पेबल स्टोन्स म्हणजे लालसर गाडगोट्या खडे वगैरे तिथे वापरले जातात. आता आपल्याला बघायचं आहे, ऑलवेज रिमेंबर ॲल्युनेटेड ऑफ फूड कॅन अ क्राईम, डू नॉट ईट ॲड्युनेशन फूड. म्हणजेच काय की अन्नाचे भेसळ करणे हे कायद्याने गुन्हा आहे, म्हणून भेसळयुक्त पदार्थ खाऊ नये. आता आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघितलेलं आहे, व्हॉट वी लर्न. न्यूट्रिशन इज द प्रोसेस टेकिंग फूड अँड वॉटर फॉर युझिंग देम ऑबिटेन एनर्जी. अन्न व पाणी घेऊन त्यांची ऊर्जा व वाढ शरीराच्या इतर क्रियासाठी वापर करणे या क्रियेला पोषण असे म्हणतात. अ डाएट कंटिन्यू ऑल न्यूट्रिशन्स इन द राईट क्वांटिटी इज कॉल्ड बॅलन्स डाएट. म्हणजेच काय की पोषक तत्वे, संतुलित आहार आणि पोषक तत्वे योग्य प्रमाणात समावेश होतो, म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं तर बॅलन्स डाएट म्हणजे पोषक आहार असं म्हटलं जातं. म्हणजे कार्बोहायड्रेट, स्निग्ध, त्याचप्रमाणे प्रथिने, जीवनसत्व, खनिज आणि तंतुमय पदार्थ हे सगळे पदार्थ पोषक तत्व आहेत, आणि संतुलित आहारात या सर्व पदार्थाचा योग्य प्रमाणे समावेश असतो. त्याच्यानंतर अ फूड अँड बॅलन्स डाएट इन्क्लूड ऑल न्यूट्रिशन्स इन द राईट क्वांटिटीज. म्हणजे संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पिरॅमिडची उपयोग केला जातो. काय फूड बॅलन्स इन्क्लूड मगाशी सांगितलं, द फूड पिरॅमिड हेल्प अस चूज अ बॅलन्स डाएट. म्हणजे संतुलित आहारासाठी तो जो पिरॅमिड दिलेला आहे त्या पिरॅमिडचा वापर केला जातो. वेदर अ पर्सन इन न्यूट्रिशन्स हॅज डेफिशियन्सी डिसीज डिपेंड अपॉन द प्रॉपरेशन ऑफ फूड टेकन. म्हणजे अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, कुपोषण, अभावजन्य विकार अवलंबून असतात. त्याचप्रमाणे जंक फूड गिव्ह अस एनर्जी बट नॉट अदर न्यूट्रिशन्स. म्हणजे जे जंक फूड्स आहेत ते आपल्याला ऊर्जा मिळते पण पोषक तत्व मिळत नाहीत. ॲड्युनेशन फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अवर हेल्थ. भेसळयुक्त पदार्थ हे अशुद्ध आणि शरीराला घातक असे असतात. इथे हा तुमचा 7वा प्रकरण जे आहे म्हणजे पोषण आणि आहार, युअर सायन्स चॅप्टर नंबर 7, युअर न्यूट्रिशन्स अँड डाएट